नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, तो म्हणजे शैक्षणिक वर्ष 2025-26 सुरू झालेला आहे आणि यासाठी जर पाहिलं तर अनेक विद्यार्थ्यांना असेल तर कास्ट व्हॅलिडिटीची गरज भासत असते। 10वी झाल्यानंतर 12वी झाल्यानंतर त्यांची जी काही पुढचं शिक्षण घेण्यासाठी काही ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी हे द्यावीच लागते। त्याच्यासाठी आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही कशा पद्धतीने अप्लाय करू शकतात, संपूर्ण माहिती, त्याची कागदपत्रे कोणते लागणार आहेत, कशी करायची, संपूर्ण प्रोसेस, त्याची A to Z प्रोसेस आपण स्टेप बाय स्टेप पाहण्याचा आजच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत राहा। स्टेप बाय स्टेप संपूर्ण मराठीमध्येच माहिती तुम्हाला सांगितलेली आहे। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम तुम्हाला गुगलमध्ये जायचं आहे आणि कास्ट व्हॅलिडिटी असं सर्च करायचं आहे। कास्ट व्हॅलिडिटी सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर जे काही वेबसाईट ओपन होईल ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल। त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। त्यावरती क्लिक करून घेतल्याच्या नंतर तुमच्यासमोर परत एक नवीन पेज ओपन होईल। जी काही वेबसाईट आहे ती तुमच्यासमोर ओपन झालेली असेल। त्या ठिकाणी तुम्हाला इथे पाहू शकता की जिथे काही डॉक्युमेंटमध्ये दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये एज्युकेशनसाठी कोणकोणते फॉर्म लागतात। जर तुम्ही एज्युकेशन शैक्षणिक कास्ट व्हॅलिडिटी करत असाल तर 15A फॉर्म असेल तुम्हाला, किंवा फॉर्म नंबर 3 असेल, हे तुम्हाला 100 रुपयाच्या बॉन्डवर करून घ्यायचा आहे। फॉर्म नंबर 17 हा पण 100 रुपयाच्या बॉन्डवर तुम्हाला करून घ्यायचा आहे। त्यानंतर जर पाहिलं तर कास्ट लिस्ट तुम्हाला इथं सुद्धा पाहू शकता की 15 फॉर्म हा तुमच्या कॉलेजमधून किंवा शाळेमधून तुम्हाला हे अशा पद्धतीने असेल तो फॉर्म कॉलेजमधून तुम्हाला दिला जातो। त्याच्यामध्ये जर पाहिलं तर त्याच्यानंतर मग हा फॉर्म नंबर 3 आहे। फॉर्म नंबर 3 तुम्हाला काय करायचं आहे की 100 रुपयाच्या बॉन्डवरती ते प्रमाणपत्र असतं, ते 100 रुपयाच्या बॉन्डवरती तुम्हाला हे नमुना 3 आहे त्याच्यामध्ये टाईप करून घ्यायचं आहे। म्हणजे त्याच्यामध्ये फॉर्म 3 मध्ये म्हणजे तुमची वंशावळी एक पद्धतीची असते, वंशावळीचा जो काही फॉर्मॅट असेल तो तुम्हाला इथे द्यायचा आहे। त्यानंतर फॉर्म नंबर तुमचा 17 आहे। 17 मध्ये काय दिलेलं आहे ते विद्यार्थी कोणकोणते कागदपत्र जोडत आहे याच्यासोबत त्याचं एक शपथपत्र आहे, त्याच्या संबंधितील ही जी काही आहे ते तुम्हाला इथं हा पण फॉर्म 100 रुपयाच्या बॉन्डवरती तुम्हाला द्यायचा आहे। प्रत्येक जिल्हावाईज वेगवेगळं असतात। जर तुमच्या जिल्ह्यात बॉन्ड लागतच असेल तर द्या, नसेल तर तुमचं जे काय असेल तर नाही देऊ शकत। त्यानंतर इथं एज्युकेशनचं जर झालं तर खाली तुमचं एक छोटंसं हमीपत्र आहे। हमीपत्र हे वडिलांचं जे म्हणजे अर्जदार असतील त्यांनी हे अर्जदाराचं एक हमीपत्र द्यायचं आहे, स्वघोषणापत्र म्हणून। त्यानंतर तुम्ही पाहू शकता की ही कास्ट लिस्ट एक तुम्हाला दिलेली आहे। तुमची कास्ट कोणत्या कॅटेगरीमध्ये येते, उदाहरणार्थ NTC मध्ये तुमची कोणती कास्ट आहे, किंवा OBC असेल किंवा NTD असेल, तर तुमची कास्ट जे काय असेल ते तुमची कोणत्या कॅटेगरीमध्ये येते तुम्हाला जर माहीत नसेल तर तिथं लिस्ट दिलेली आहे, त्या लिस्टमधून सुद्धा तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर खाली जर तुम्ही इलेक्शनसाठी कास्ट काढत असाल तर इलेक्शनसाठी जे काही फॉर्म लागणार आहेत, नंतर सर्व्हिससाठी किंवा अदरसाठी इथं सविस्तर दिलेलं आहे, तुम्ही ते पाहून घ्या। त्यानंतर मग आता आपण इथं मेन होम पेजवर आलेलो आहोत। आपल्याला आता न्यू यूजर करायचं आहे, म्हणजे आपलं प्रोफाईल नाही आहे, आपल्याला नवीन प्रोफाईल अपडेट करायचं, चालू करायचं आहे, म्हणून आपण न्यू प्रोफाईल रजिस्ट्रेशनवर आलेलो आहे। तुमचं जे काही प्रिफिक्स असेल म्हणजे श्री असेल, तुमचं जे असेल ते सिलेक्ट करायचं आहे। तुमचं इथं पहिलं नाव तुम्हाला टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित। तुमचं जे काही कागदपत्रावरती नाव आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला नाव टाकून घ्यायचे। नंतर तुमच्या मिडल नेम म्हणजे वडिलांचं नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचं सरनेम काय आहे ते टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचं जेंडर काय असेल ते जेंडर तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। आणि तुमचा ईमेल आय डी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की तुमची कास्ट व्हॅलिडिटीची जी काही प्रोसेस असेल ती ईमेल आय डीवरती तुम्हाला संपर्क केला जातो आणि तुमची कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा तुम्हाला PDF फाईल त्याची ईमेलवरती पाठवली जाते। मोबाईल नंबरसुद्धा तुम्हाला तो व्यवस्थित टाकून घ्यायचा, कारण की मोबाईलवरती तुमचा OTP येतो। OTP आल्याच्या नंतरच तुम्हाला तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। व्हेरीफाय टाकल्यानंतर तुमचा व्हेरीफाय झाला OTP, तुम्हाला तशीच मेल आय डीसुद्धा व्हेरीफाय करून घ्यायची आहे। जीमेल ओपन करायचा आहे तुमचा, आणि तिथं जे काही एक मेल आलेला असेल तिथं कन्फर्म ईमेल असं ऑप्शन असतो, त्यावर क्लिक करून ते करून घ्यायचं आहे व्हेरीफाय। त्यानंतरच लॉग इन होतं। इथं पासवर्ड तुम्हाला काय टाकायचं आहे ते पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर मग तुम्हाला इथं कॅप्चा टाकून घ्यायचा आहे कोणताही एक तिथं दिलेला, आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे। सबमिटवरती क्लिक केल्यानंतर जे काय आपलं प्रोफाईल असेल ते थँक्यू फॉर रजिस्ट्रेशन, म्हणजे आपलं प्रोफाईल रजिस्ट्रेशन झालेलं आहे। आता आपल्याला जो काय आपण पासवर्ड पासवर्ड असेल तो टाकून आपल्याला इथं लॉग इन करून घ्यायचं आहे आपल्याला पुढची प्रोसेस करण्यासाठी। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, खाली जे काही इथं यूजर नेम दिलेला आहे आणि पासवर्ड दिलेला आहे त्या ठिकाणी आपलं जो काही यूजर नेम आहे, यूजर नेम हे तुमचा जीमेल आय डी जो दिलेला असतो, तुम्ही ईमेल आय डी देताना फॉर्म फिलअप करताना तुम्हाला ह्याच्या अगोदर सांगितल्याप्रमाणे तो ईमेल आय डी आपला इथं प्रोफाईल असणार आहे। त्यानंतर मग आपला जो काही पासवर्ड आहे, आपण जो सेट केलेला पासवर्ड आहे तो पासवर्ड इथं टाकून घ्यायचा आहे। आणि खाली जो काही कॅप्चा दिलेला आहे बॉक्समध्ये इथं तो कॅप्चा तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। लॉग इनवरती क्लिक केल्याच्या नंतर जर तुम्हाला असा एरर येत असेल की युअर ईमेल आय डी इज नॉट व्हेरीफाईड,
तर आपण ईमेल आय डी जी आहे ती डायरेक्टली मेलमध्ये जाऊन व्हेरीफाय केलेली नाही आहे. आपल्याला ती व्हेरीफाय करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आपलं पाहू शकता मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्ही जीमेलमध्ये जायचं आहे. जीमेलमध्ये एक मेल आलेला आहे. त्या मेलमध्ये जे काही आहे ते आपण इथं कन्फर्म ईमेल करून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय झालेला आहे. परत आता आपला जो काही जीमेल आहे तो इथं तुम्हाला आपल्याला ईमेल टाकून घ्यायचा आहे. परत त्याचा जो काही पासवर्ड आहे तो इथं पासवर्ड आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड हा आपण क्रिएट केलेला जो आहे तो. त्यानंतर मग आपला खाल्ला कॅप्चा जो काही आहे तो कॅप्चा तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकून घेतल्याच्या नंतर परत लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर जे काही प्रोफाईल आहे तुमचं प्रोफाईल ओपन होईल. तुम्हाला इथं तुमचं नाव दाखवलं जाईल आणि जे काही इथं टर्म अँड कंडिशन्स दाखवलेले आहेत त्या टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत. इंग्लिशमध्ये आहेत. तुम्हाला जर समजत असतील ठीक, नसेल समजतील तर डायरेक्टली कॉपी करून गुगल ट्रान्सलेटमध्ये सुद्धा करून तुम्ही त्या वाचून घेऊ शकता. आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे आणि प्रोसीडवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं टाईप ऑफ ॲप्लिकेशन करायचं आहे. त्याच्यामध्ये एज्युकेशन करायचे, इलेक्शन, सर्व्हिस का ऑदर, तुम्हाला कोणत्या पद्धतीची कास्ट व्हॅलिडिटी करायची. आपण इथं एज्युकेशनची करणार आहोत म्हणून एज्युकेशन सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला इथं 2-4 प्रकार दाखवले जातील. फॉर प्रोफेशनल ॲडमिशन आफ्टर स्टँडर्ड 10 आणि 12 म्हणजे 10वी-12वीच्या नंतरची तुम्हाला ॲडमिशनसाठी असेल, किंवा इथं जे काही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिपसाठी असेल, किंवा तुमचं बेनिफिट अंडर ट्युशन फी असेल, किंवा अंडर एक्झामिनेशन फी असेल, किंवा ॲडमिनिस्ट्रेशन जे काही रिझर्व्ह कॅटेगरी असेल किंवा अदर आहे. आपण इथं जे काय असेल तर 10वी-12वीच्या नंतर शैक्षणिक कारणासाठी लागणार आहे म्हणून आपण तिथं घेतलेलं आहे. आणि तुमचं सध्या शिक्षण काय आहे तर बिलो 12वी जे काही तुमचं असेल ते तुम्हाला इथं शिक्षण तुमचं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, तुमचं व्यवस्थित शिक्षण टाकून घेतल्याच्यानंतर सबमिटवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिटवरती क्लिक करून घेतल्यानंतर तुमचं प्रोफाईल जे असेल ते माहिती प्रोसेस ऑटोमॅटिक येतं. आपण रजिस्ट्रेशन करतानाची जी काही माहिती दिली होती ती काही माहिती तुमचं नाव, आडनाव आणि सरनेम आलं जाईल. त्यानंतर तुम्ही मॅरिड आहात का अनमॅरिड ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग तुमचं जे काही ॲप्लिकांट नेम ॲज पर कास्ट सर्टिफिकेट म्हणजे अर्जदाराचं जे काही नाव आहे ते तुमचं जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट सर्टिफिकेटवर जे नाव आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला ते नाव इथं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर जर पाहिलं तर तुम्ही इथं तुमचा आधार नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ तुमची इथं टाकून घ्यायचा आहे. ॲप्लिकांट हा स्वतः तुम्ही ज्यांची कास्ट व्हॅलिडिटी करायची आहे त्यांनाच करायचं आहे. त्यानंतर मग पाहिलं तर आपण इथं खाली पाहू शकता डेट ऑफ बर्थ तुमची जे काही असेल ते तुम्हाला इथं डेट ऑफ बर्थ व्यवस्थित टाकून घ्यायची आहे. त्यानंतर तुमची जे काही बर्थ प्लेस म्हणजे तुमचा जन्म कुठे झाला आहे ते जे काय असेल ते तुम्हाला व्यवस्थित इथं तो टाकून घ्यायचं आहे. तुमच्या TCवर जे आहे तेच टाकायचं आहे. आणि कॅटेगरी अप्लाइड कोणती आहे तुमची तर जे काही NTCसाठी करत आहोत म्हणून आपण तुमची जे काय असेल ती सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि इथं महत्त्वाचा पार्ट काय आहे तर इथं तुमची सब कॅटेगरी कोणती आहे. त्याच्यामध्ये तुमची NTCमध्ये हटकर 29 सिरियल नंबर जो काय आहे तो तुम्हाला महत्त्वाचा करून घेणं लक्षात आहे. 29/7 का 29/6 हे तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं आहे. तर हे कुठं पाहायचं तुम्ही तुमचं कास्ट सर्टिफिकेट ओपन करा. कास्ट सर्टिफिकेटवरती तुमची जी काही कास्ट दाखवली जाईल त्याच्यासमोर तुम्हाला एक NTCच्या नंतर सिरियल नंबर दाखवला जाईल. हा इथं पाहू शकता 29/7 हा आपला सिरियल नंबर आहे. आणि इथं सिलेक्ट करताना तुम्हाला हाच नंबर सिलेक्ट करायचा आहे. 2906 जर केला तर तुमची ती कास्ट व्हॅलिडिटी चुकीची होऊ शकते. त्यामुळे जो काय आहे तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मग तुमचा कास्ट सर्टिफिकेटचा जो काही नंबर असेल तो इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्याची डेट टाकून घ्यायची आहे. ते कुठं पाहायचं तर कास्ट सर्टिफिकेटमध्ये नवीनमध्ये जर पाहिलं तर आउटवर्ड नंबर म्हणून आला जातो. आणि जुन्यामध्ये जर पाहिलं तर वरच्या बाजूला पेननं लिहिलेलं असतं. जे काही इश्यूसन असेल MISCWS 149 जे काय असेल ते इथं दिलं जातं ते नंबर तुम्हाला टाकून घ्यायचे आहे. आणि तारीख तिथंच दिलेली जाते ती तारीख तुम्हाला इथं टाकून घ्यायची आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी तुमची कोण्या जिल्ह्यातून झालेली आहे म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट कुठल्या जिल्ह्याचं आहे ते तुम्हाला तिथं टाकून घ्यायचं आहे. आणि कोण अप्रूव्हल केलेलं आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर पाहू शकता की तुमचं जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे ते ओपन करायचं आहे. त्याच्यामध्ये खाल्या बाजूला डिजिटल सिग्नेचर असेल त्या ठिकाणी ते तुम्हाला दाखवलं जातं. सब डिव्हिजनल ऑफिसर आहे का कोण आहे तिथे दाखवलं जातं. ते सिलेक्ट करून व्यवस्थित घ्यायचं आहे. आणि इथं सिलेक्ट तुम्हाला तेच करायचं आहे. सब डिव्हिजनल ऑफिसर असेल तर तुम्हाला सब डिव्हिजनल ऑफिसर इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग तुमचा पुढचा पर्याय दिला जाईल की सब डिव्हिजनल ऑफिसर आहे पण कुठला, तालुका कोणता, अहमदपूरचा. जे काय असेल तर तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ते इथं दाखवलं जातं. इथं तुमच्या जे काही कास्ट सर्टिफिकेट असतं त्याच्यावरती असतं ते फक्त बघून व्यवस्थित तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मग आता तुम्ही कागदपत्र कोणकोणते जोडणार आहात तुमच्याकडे जेवढे कागदपत्र आहेत तेवढी तुम्हाला इथं चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. तुमच्याकडे जर ॲप्लिकांटची TC असेल करून घ्यायचं आहे किंवा वडिलांची TC असेल ती तुम्हाला टिक मार्क करून घ्यायची आहे. जर तुमच्याकडं आजोबांचं TC असेल तर करून घ्या. किंवा तुमच्याकडे जुना 7/12 असेल, 8व असेल, किंवा तुमचं सेल्फ डिक्लेरेशन आहे, अफिडेविट आहे, कास्ट सर्टिफिकेट ऑफ द फादर तुमचं वडिलांचं असेल तर ती तुम्हाला करून घ्यायची. किंवा आजोबांची कास्ट असेल तर ते टिक करून घ्यायचे. बोनाफाईड तुमच्याकडं राशन कार्ड असेल
त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी जी काही असेल, सर्टिफिकेट तुमच्या नात्यातली कोणाची झालेली असेल, जे काही तुमच्याकडे बुक आहेत, जेवढे कागदपत्र आहेत ते तुम्हाला इथं चेकबॉक्सवरती क्लिक करून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर मग तुमचे जे काही लँग्वेज कोणती आहे, मराठी आहे. आणि तुमची परंपरागत जी काही बोलीभाषा कोणती आहे तर ती आपण मराठी आहे. तुमची जे असेल ते करू शकता. त्यानंतर गॉड्स किंवा गॉडेस नेम जर पाहिलं तर तुम्ही ज्या देवाचे जे काही दैवत मानता त्यांचं एक नाव टाकायचं आहे, तिथं तुम्ही ते टाकू शकता. त्यानंतर मग तुम्हाला इथं डिफरंट सरनेम टाकून घ्यायचे आहेत अप्लिकांटचे. म्हणजे तुमचं जे काही आडनाव आहे, तुमचे त्याच कास्टचे इतर दुसरे जे काही आडनावं आहेत 5, ते आडनाव इथं तुम्हाला 5 टाकून घ्यायचे आहेत. म्हणजे तुमच्या जे काही नातेवाईक असणार आहेत त्यांचे आडनाव तुम्ही इथं 5 टाकून घ्यायचे आहेत. ते तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. इथं आडनाव टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. आपण टाकून घेतलेले आहेत आडनाव टाकून घेतल्याच्यानंतर आपल्याला परत नंतर पुढे जायचं आहे. त्याच्यासाठी काय करायचं आहे की थोडंसं वर करून सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. संपूर्ण माहिती एकदा चेक करून घ्या की व्यवस्थित आहे का. सेव्ह अँड नेक्स्टवरती परत तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. आणि परत तुम्हाला खात्रीदा विचारलं जाईल, येस करून घ्यायचं आहे. माहिती संपूर्ण व्यवस्थित असेल तर. त्यानंतर मग तुम्हाला पुढची स्टेप ओपन झाली असेल, ॲप्लिकंट ॲड्रेस. इथं जो काही अर्जदाराचा पत्ता आहे तो तुम्हाला इथं संपूर्ण टाकायचा आहे. तो पत्ता आपण टाकून घेत आहोत. तुमचा जे काय असेल तर संपूर्ण पत्ता व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. आणि ह्या पत्त्यावर तुम्ही कधीपासून राहता, इथं इश्यूसन आहे ते इश्यूसन तुम्हाला म्हणजे तुमची जन्मतारीख असते तिथं टाकून घ्यायचं आहे. तुमचा पत्ता परमनंट हाच आहे का, तर असेल तर येस करा, नसेल तर तुम्हाला दुसरा पत्ता टाकून घ्यायचा आहे. सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग तुमचं जे काही डिटेल्स असेल तर इथं तुम्हाला डिटेल्स, एज्युकेशन डिटेल्स हे तुम्हाला असेंडिंग रेंजनं पाठवलं आहे. असेंडिंग म्हणजे चढत्या क्रमानं तुम्हाला इथं हे करायचं आहे. म्हणजेच पहिलं प्राथमिक असेल, नंतर सेकंडरी, कॉलेज किंवा त्याच्यानंतरचं जे काही ऑर्डर असेल ते तुम्हाला सविस्तर माहिती इथं टाकून घ्यायची आहे. आपण जी काही माहिती आहे ती इथं लवकरात लवकर आपली जी काही प्रोसेस असेल ते आपण टाकून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण प्रायमरीची टाकणार आहोत. त्याच्यामध्ये तुमचं शिक्षण जर झेडपी स्कूलमध्ये झालं असेल तर झेडपी टाका, किंवा तुमचं कोणतं झालं असेल ते शाळेचं नाव तुम्हाला टाकायचं आहे. आणि तुमची जे काही शाळा असेल तर तुम्ही फर्स्ट टाईम कोणत्या वर्षी शाळेमध्ये गेला होतात तो इस्यूसन तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मग तुमचं प्रायमरी शिक्षण कधीपर्यंत होतं तर तो जो काही इश्यूसन आहे तो इथं तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला समजत नसेल तर तुमची 10वी कधी झाली हे काढा इश्यूसन. आणि त्याच्यानंतर एक वर्ष बॅक घेऊन तुमचं पहिली कोणत्या वर्षी झाली ते सविस्तर तुम्ही एका पेजवरती लिहून घ्या. आणि त्याच्यानंतर हा फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. त्याच्यानंतर मग तुमची कास्ट कोणती होती तुमची शाळेमध्ये असताना, जे काही कास्ट तुमची NTC असेल त्याचे कोणती नंबर आहे ते टाकून घेऊन तुम्हाला कंप्लीट झाला आहे ते ओके करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग अशाच पद्धतीने तुमचं जे काही सेकंडरी शिक्षण असेल ते सेकंडरीसुद्धा तुम्हाला इथं भरून घ्यायचं आहे. त्यानंतर मग तुमचं व्यवस्थित सेकंडरी म्हणजे तुमची परत मग माध्यमिक शिक्षण कुठं पूर्ण झालं, परत सेम जसं की आपण प्रायमरीचं भरलं होतं त्याच पद्धतीने इथं तुम्हाला सेकंडरीचं सुद्धा भरून घ्यायचं आहे. सेकंडरी वर्ष तुमचं मग कधीपासून सुरू झालं ते पण जे असेल ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. नंतर कधीपर्यंत तुमचं शिक्षण सेकंडरी चालू होतं त्याचा इश्यूसन जो काय होता तो सुद्धा इथं तुम्हाला टाकायचा आहे. आपलं जे काय 2005 पासून ते 2007 पर्यंत जे होतं ते आपलं एज्युकेशन होतं ते आपण टाकून घेत आहोत. नंतर मग तुमचं एज्युकेशनसाठी ह्यासाठी कास्ट कोणती होती, जे काय तुमचं कॅटेगरी होती NTC OBC जे काय असेल ते तिथं तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायची आहे. इस्यूसन व्यवस्थित टाकून घ्या. तुमचं शिक्षण झालेलं आहे ह्याच्यासाठी तुम्हाला एक रफ पेज घ्यावंच लागेल. आणि त्याच्यावरती तुमचं पहिली कधी झाली त्या बेसनं तुम्ही काढू शकता, किंवा तुमची 10वी कधी झाली हे तुम्हाला फिक्स माहिती असेल तर 10वीच्या बेसवरून तुम्ही पाठीमागं 10 वर्ष जाऊन इस्यूसन तसं ते घेऊ शकता. तर अशा पद्धतीने जे काय असेल तर संपूर्ण असेंडिंग पद्धतीने तुमची संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे. आपण माहिती इथं आपली भरून घेत आहोत. त्याच्यानंतर आपलं कॉलेज एज्युकेशन जे काय असेल तर कॉलेज कोणत्या ह्याच्यामध्ये ॲडमिशन तुमचं झालं होतं, कॉलेजचं जी काय माहिती आहे ती कोणत्या कॉलेजमध्ये झालं आणि ते इस्यूसन ते कधीपर्यंत झाले तुमचे, म्हणजे 11वी 12वी झाली असेल तर, नसेल झाली तर तुम्ही ते टाकायची गरज नाही आहे. आपली झालेली आहे म्हणून आपण टाकत आहोत. अशा पद्धतीनं तुमची जे काय असेल ते टाकून घ्यायचं. आणि जर तुमचं हे जरी एज्युकेशन सोडलं तर ह्याच्या व्यतिरिक्त जर तुमचं कोणतं एज्युकेशन आणखी झालेलं असेल तर ते तुम्हाला ऑर्डरमध्ये टाकून घ्यायचं आहे. ते पण आपण कसं टाकायचं थोडक्यामध्ये पाहणार आहोत. ह्याच्यासाठी आपली जी काही कास्ट असेल ते सेम प्रोसेस असणार आहे. ह्याच्यासाठी ते व्यवस्थित तुम्हाला इथं टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर मग तुम्हाला ॲड करत चालायचं आहे पुढे. त्याच्यानंतर ऑर्डरमध्ये कोणतं असेल तुमचं दुसरं वैयक्तिक जे काही सेकंडरी कॉलेजच्या नंतर जर काही झालं असेल तर ते सुद्धा इथं तुम्हाला ऑर्डरमध्ये टाकायचं आहे. आणि ऑर्डरमध्ये काय झालेलं आहे त्याचं इथं एक्सप्लेन तुम्हाला कॉलेजचं नाव असेल किंवा काय झालेलं आहे ते तुम्हाला इथं टाकून सेम प्रोसेस कोणत्या वर्षापासून ते कोणत्या वर्षापर्यंत झालेलं आहे ते सुद्धा इथं तुम्हाला ते टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती तुमची व्यवस्थित न चुकता भरून घ्यायची आहे. सिक्वेन्स वाईज कोणत्या वर्षी काय झालं ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे.
त्याच्यानंतर मग तुमचं जे काही कधीपासून सुरुवात झाली तुमचं ह्याच्यामधलं हे शिक्षण आणि कधीपर्यंत होतं ते पण तुम्हाला इथं इसवी सन साल वर्ष सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमची जी काही कास्ट होती ती कोणती कॅटेगरी होती तुमची या शैक्षणिक वर्षा म्हणजे तीच कॅटेगरी होती का? शक्यतो सर्वांच्या ह्याच्यावरती कास्ट कॅटेगरी आणि कास्ट ही सेमच असणार आहे, पण इथं आपल्याला भरणं गरजेचं आहे म्हणून ते आपल्याला भरणं गरजेचं आहे. शिक्षण कंप्लीट ॲड करून घ्यायचं आहे. ॲड झाल्यानंतर खाली थोडं स्क्रोल करून घेऊ शकता की तुमचे जे काही शैक्षणिक आहे प्रायमरी सेकंडरी कॉलेज लाईफ आणि ऑदर ह्याच्यामध्ये संपूर्ण झालेलं आहे का ते चेक करून घ्यायचं आहे. जर काही चुकलं असेल तर इथं रिमूव्ह करू शकता, एडिट करू शकता आणि परत तुम्हाला ते भरायचं आणि सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. हे तुमचं शैक्षणिक माहिती संपूर्ण भरली. आता वडिलांची जे काही फॅमिली डिटेल्स असेल ते भरायचे आहे. इथं पाहू शकता की फादर्स नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं काय नाव आहे ते इथं तुम्हाला त्यांचं नाव, त्यांच्या वडिलांचं नाव आणि आडनाव हे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर खाली माहिती काय दिलेली आहे, ग्रँडफादर्स नेम म्हणजे तुमच्या आजोबाचं नाव, आजोबाच्या वडिलांचं नाव काय होतं ते टाकायचं आहे. परत त्यांचं सरनेम. इथं कन्फ्यूज होऊ नका. जसं वडिलांचं नाव पूर्ण टाका तिथं वरी, परत खाली आजोबाचं पूर्ण नाव टाका. आजोबाच्या वडिलांचं नाव काय होतं ते व्यवस्थित तुम्हाला इथं मिडल नेम सरनेम तिथं ते टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग तुमचा जे काही परमनंट ॲड्रेस आहे ते वडिलांचा तो कोणता ॲड्रेस आहे तो ॲड्रेस तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. ॲड्रेस जो काय असेल तर तुमचं गाव टाकून घ्या. पोस्ट माहिती असेल तर तुमचं ते पोस्ट टाका. त्याच्यानंतर तुमचं कोणतं विलेज आहे का टाऊन आहे जे काय असेल ते टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग तुमची कंट्री कोणती आहे, कंट्री म्हणजे इंडियाचं येणार आहे आपली ते टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग जे काही तुमचं स्टेट आहे ते महाराष्ट्र आहे टाकून घ्यायचं आहे आणि जिल्हा टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर तालुका टाकून घ्यायचा, पिनकोड टाकून घ्यायचा आणि तुमचं वडिलांचा जो काही व्यवसाय आहे तो नेमका काय आहे ते टाकून घ्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये इथं तुमचं जर ऑर्डर असेल तर ऑर्मरमध्ये काय आहे, फार्मर आहे काय, जे काय असेल ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. आणि ऑफिशियल तुमचा जो काही पत्ता असणार आहे तर तुमच्या गावाचं नाव टाकून द्या, तिथं काही तेवढा फरक पडणार नाही आहे. त्यानंतर मग तुमच्या वडिलांचा जो काही कॉन्टॅक्ट नंबर असेल तो मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकून द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं जे काही परंपरागत व्यवसाय तुमचा वारसा हक्काने तुम्हाला मिळालेला कोणता आहे वडिलांना, तर तो जो काय असेल तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. आपल्याला जो काय असेल तर फार्मिंग म्हणजे शेती मिळालेला आहे म्हणून आपण इथं फार्मिंग परंपरागत वारसाने मिळालेला व्यवसाय तो टाकणार आहोत आणि सेव्हवरती क्लिक करून घ्यायचा आहे. सेव्हवरती क्लिक करून घेतल्यानंतर तुमचं जे काही फॅमिली डिटेल्स असेल ते इथं सेव्ह झालेले आहे. परत तुम्हाला इथं खाली दाखवलं जाईल की इफ अप्लिकांट फादर लिटरेट म्हणजे तुमचे वडील जे काही अर्जदाराचे वडील आहेत ते शिकलेले आहेत का, शिकलेले असतील तर येस करून तुम्ही आपण आपली जशी माहिती भरली प्रायमरी सेकंडरी तशी संपूर्ण माहिती त्या पद्धतीनं त्यांची भरून घ्यायची आहे. आणि जर शिकलेले नसतील तर नो करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. त्याच्यानंतर ह्या पेजवर इथं काही माहिती दिलेली आहे ती संपूर्ण माहिती इथं भरून घ्यायची आहे. नेटिव्ह म्हणजे तुमचं मायग्रेशन वगैरे झालेलं आहे का ती संपूर्ण माहिती भरून सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. वडिलांचं नाव पत्ता वगैरे टाकायचा आहे इथं. त्यानंतर मग पुढे जे काही असेल तर फॅमिलीचं जे काही कास्ट व्हॅलिडिटी डिटेल्स आहे त्याच्यामध्ये जर ह्याची पाहू शकता की तुमच्या ह्याच्यामध्ये काही अशा ह्याच्यामध्ये तुम्ही कुणाची तुमच्या रक्तनात्यातली कुणाची कास्ट व्हॅलिडिटी जर आहे का ती स्वतः अशा ह्याच्यामध्ये झालेली आहे का, जर झालेली असेल तर येस करू शकता. येस केल्यानंतर कुणाची झालेली आहे त्यांचं नाव टाकायचं आहे, त्यांचं कास्ट सर्टिफिकेट जे काही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे त्याच्यावर पद्धतीनं जे काही नाव आहे ते नाव टाकून घ्यायचं आहे. आणि हे जर असेल तर तुमचं कास्ट व्हॅलिडिटी होण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. शक्यतो कास्ट व्हॅलिडिटी तुमची जे काय असेल ते कधी झाली टाकायचं आहे, कुठून झालेली आहे ते पण तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. ते टाकून घेतल्याच्यानंतर मग सर जे काय तुमचं रिझन काय होतं ती कास्ट व्हॅलिडिटी करण्याचं, शैक्षणिक रिझन होतं म्हणून आपण ते काय जे असेल ते इथं शैक्षणिक रिझनच आपण जे काही 10वी-12वीचं टाकलेलं होतं प्रोफेशनल एज्युकेशन फॉर 10वी-12वीसाठी होतं ते आपण इथं सिलेक्ट करून घेणार आहोत. ते सिलेक्ट करून घेतल्याच्यानंतर तुमची कास्ट व्हॅलिडिटी जी आहे ती कोणत्या वर्षी झालेली आहे तर आपली इथं 2010ला झालेली आहे म्हणून आपण इथं 2010 सिलेक्ट करून घेणार आहोत. तुमच्या कास्ट व्हॅलिडिटीवरती जी काही तारीख असेल ते तुम्हाला इथं इश्यूसन टाकून घ्यायचं आहे. त्याच्या पद्धतीनेच तुम्हाला ते खरं विस्तार करून घ्यायचं आहे. आणि तिथं तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटीचा जो काही नंबर आहे तो कास्ट व्हॅलिडिटीचा नंबर जो असेल तो तुम्हाला इथं कास्ट व्हॅलिडिटीचा नंबरसुद्धा इथं टाकून घ्यायचा आहे. तो नंबर पाहण्यासाठी तुमची जी काही कास्ट व्हॅलिडिटी असेल त्या कास्ट व्हॅलिडिटीवर जायचं आहे. कास्ट व्हॅलिडिटीवरती इथं सिरियल नंबर तुमचा जे काही कास्ट व्हॅलिडिटी नंबर असतो तो इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तो व्यवस्थित बघून घ्या, टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मग कास्ट व्हॅलिडिटी कोणत्या तारखेला झाली त्याची तारीखसुद्धा इथं तुम्हाला टाकायची आहे. आणि ती तारीख जर पाहायची असेल तर तुम्ही पाहू शकता की कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला ओपन करायचं आहे. कारण कास्ट व्हॅलिडिटीवरती इथं डेट दिलेली असते. पाहू शकता तुम्ही इथं स्क्रीनवरची जी काही दिसत आहे ह्याच्यावरती इथं कोपऱ्यामध्ये इथं 23 ऑक्टोबर आहे म्हणून आपण जी काही तारीख आहे ती इथं तुम्हाला टाकून घ्यायची आहे. नंतर त्याच्यानंतर काय आहे की इज रिजेक्टेड गिव्ह इट्स डिटेल्स म्हणजे ही जी काही माहिती दिल्याच्यानंतर आपला जो काही अर्ज आहे किंवा माहिती दिलेली आहे ती रिजेक्ट झालेली आहे का
तर आपलं जे काही असेल ते इथं नो करून घ्यायचं आहे झालेली नसेल तर. आणि जे काही ॲप्लिकांटचं ही आहे तर सध्या महाराष्ट्रामध्ये कुठं त्यांनी कास्ट व्हॅलिडिटीसाठी आपण सध्या अप्लाय केलेलं आहे का, असेल तर येस करा, नसेल तो नो करून घ्यायचा आहे आणि सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचा आहे. हा तुमचा जो काही आता फॉर्मवरती क्लिक करू इथं पाहू शकता की आता डॉक्युमेंट आहेत. डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी तुम्हाला जे काही कास्ट सर्टिफिकेट असेल ते कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. पण त्याची साईज काय आहे तर साईज 512 KB मध्ये पाहिजे आणि ते PDF फाईलमध्येच पाहिजे. जे डॉक्युमेंट PDF मध्ये पाहिजे त्याचे PDF मध्ये साईज बनवून घ्यायचे आहे. PDF मध्ये बनवण्यासाठी जे काही साईज कमी जास्त करण्यासाठी असेल तर स्मॉल PDF नावाचे एक ॲप आहे, त्याच्यावरती साईज कमी जास्त करू शकता. इथं पाहू शकता हा फॉर्म नंबर जो आहे तो फॉर्म नंबर 3 आहे. फॉर्म नंबर 3 तुम्हाला हा बॉन्डवरती घ्यायचा आहे, म्हणजे वंशावळचा आहे आणि हा 17 आहे वरचा. त्यानंतर फॉर्म नंबर 15A आहे, ते तुम्हाला कॉलेजमधून दिलेला असेल. त्याच्यानंतर अप्लिकांटचा फोटो आहे, तो JPG फाईलमध्ये आहे. साईज काय असेल ते तुम्हाला इथं बरोबर बघून घ्यायचं आहे. अप्लिकांट सिग्नेचर करायचे आहे, नंतर मग अप्लिकांट फादर सिग्नेचर वडिलांची सहीसुद्धा इथं तुम्हाला करायचे आहे. इथं जे डॉक्युमेंट पाहिलं तर पाहू शकता की त्याच्यामध्ये यापैकी तुम्हाला तुमच्याकडे एक डॉक्युमेंट कोणतंही एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. वर दिलेलं आहे की ते एनी वन ऑफ डॉक्युमेंट, म्हणजे खालील तुमच्यापैकी कुठलं एक डॉक्युमेंट असेल ते तुम्हाला सिलेक्ट करणं गरजेचं आहे. पण तुमच्याकडे जर एकापेक्षा जास्त डॉक्युमेंट असतील तर तुम्ही नक्की तिथं सिलेक्ट करा आणि ते अपलोड करा, तुमचे लवकर होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यानंतर जर पाहिलं तर इथे पाहू शकता की तुमच्याकडे जर याच्यापैकी कोणतं नसेल तर कोतवाल बुक किंवा जे काही तुमचं ॲड्रेस 712 ही किंवा जे असेल ते त्याच्यापाशी दिलेलं आहे ते तुम्हाला कोणतंही एक सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि ते इथं अपलोड करून घ्यायचं आहे. त्याची साईज जे असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इथं ऑरमध्ये दिलेलं आहे, यापैकी ऑरमधले जे काही डॉक्युमेंट आहेत जर यापैकी तुमच्याकडे कुठलं डॉक्युमेंट असेल तर ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्या, नसेल तर नाही केला तरी काही फरक पडणार नाही. पण असेल तुमच्याकडे तर ते नक्की सिलेक्ट करून घ्या, त्याने तुमचाच फायदा होऊ शकतो. त्यानंतर मग हे संपूर्ण बघून घ्यायचं आहे आणि परत सेव्ह अँड नेक्स्टवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करून घेतल्याच्या नंतर तुमच्यासमोर परत जे काही तुमचे डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत ते आपण करून घेतलेले आहेत. आता हे पाहू शकता की डॉक्युमेंट संपूर्ण आपले अपलोड करून झालेले आहेत. इथं तुम्हाला जर पाहायचं असेल तर व्ह्यू डॉक्युमेंटवरती क्लिक करून तुम्ही ते व्यवस्थित पाहू शकता. जर कोणतं चुकलं असेल तर तुम्ही तिथं परत ह्याच्यावर वगैरे करू शकता. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग हा तुमचा असा पद्धतीचा फॉर्म दाखवला जाईल. तो फॉर्मची PDF संपूर्ण माहिती तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, तुमची माहिती बरोबर आहे का कोणती माहिती चुकलेली आहे का वगैरे आताच चेक करून घ्या. कारण की तुमचं एकदा सबमिट झाल्यानंतर या फॉर्ममध्ये तुम्हाला कुठलंच करेक्शन करता येणार नाहीये. जर चुकला असेल कुठं तर तुम्ही इथं एडिट करू शकता आणि चुकलेली माहिती बरोबर करू शकता, पण एकदा सबमिट केल्यानंतर तुम्ही इथं काहीच करू शकत नाही. त्यामुळे हे जो फॉर्म आहे तो व्यवस्थितपणे तुम्ही तो नीट बघून घ्यायचा आहे आणि खाली चेकबॉक्सवरती क्लिक करून घ्यायचा आहे आणि इथं कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. जर एडिट करायचं असेल तर एडिट करा, नसेल तर सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला परत एकदा विचारलं जाईल तुम्ही जो काही फॉर्म आहे तुमचा करायचा तर तो फायनल सबमिट केला जात आहे का, त्याच्यानंतर तुम्हाला कुठलंच अलाउड चेंजेस करण्यासाठी दिलं जाणार नाही. फायनल सबमिट ओके असेल तर करून घ्या. त्यानंतर असा तुमचा फॉर्म दाखवला जाईल. तुमच्यासमोर इथे 100 रुपयाचं पेमेंट करण्यासाठी दाखवलं जाईल. ते 100 रुपयाचं पेमेंट तुम्हाला आता करून घ्यायचं आहे. 100 रुपयाचं पेमेंट करण्यासाठी त्याच्यावरती मेक पेमेंटवर क्लिक करायचं आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्हाला पेमेंट करायचं आहे, स्टेट बँक असेल, SBI असेल, नेट बँकिंग असेल, ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे, प्रोसीड करून घ्यायचं आहे आणि तुमचं जे काही पेमेंट आहे ते तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या ह्याच्यामधलं जे काय असेल ते करून घ्यायचं आहे. इथं ती स्टेप दाखवली जाणार नाही आहे. क्रेडिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड असेल किंवा तुमचं UPI करत असाल तर UPI टाकून तुमचं जे काही पेमेंट आहे त्या पद्धतीने ते करून घ्यायचं आहे. तुमचं पेमेंट सक्सेस झाल्याच्या नंतर तुमच्या स्क्रीनवरती असा मेसेज दाखवला जाईल. पाहू शकता तुमचं आपलं पेमेंट झालेलं आहे. पेमेंट झाल्यानंतर आपला जे काही ॲप्लिकेशन नंबर आहे इथं आपल्याला ॲप्लिकेशन नंबर मिळालेला आहे. युअर ॲप्लिकेशन नंबर इज फॉर कास्ट व्हॅलिडिटी जे काय असेल तर सक्सेसफुली सबमिटेड झालेलं आहे. हे इथं ॲप्लिकेशन नंबर घेऊ शकता. त्यांची जे काही नंतर फीडबॅक काय असतील तुम्हाला चांगलं वाटेल पद्धत वगैरे तर तुम्ही तिथं सिलेक्ट करू शकता किंवा कट करू शकता. आणि त्याच्यामध्ये हा आता फॉर्म सबमिट झाल्याच्या नंतर इथं नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला इथं खाली दिलेलं आहे. पाहू शकता की request you to submitted application form with all necessary document within 30 days from the online application submission डेट. म्हणजे तुम्ही जरी अर्ज हा भरलेला आहे तरीपासून 30 दिवसाच्या आत तुम्हाला हे कागदपत्र संपूर्ण अपडेट करणं किंवा संपूर्ण नेऊन देणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी इथे डाउनलोड प्रिंट फॉर्मचे जे काय असेल तर तुम्ही डाउनलोड करू शकता. डाउनलोड केल्याच्या नंतर प्रिंट तुमचे जे काय असेल तर फॉर्मची प्रिंट ती तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल. ही प्रिंट तुम्ही डायरेक्टली प्रिंट आउट करून घ्यायची आहे आणि ह्याच्यासोबत जे काही कागदपत्र आपण भरलेले आहे, डाउनलोड केलेले आहेत, अपलोड केलेले आहेत ते कागदपत्र संपूर्ण घ्यायचे आहेत. आणि परत तुमच्यासोबत एक पेमेंट केलेली जे काही रिसिट असेल त्याची 2 प्रतीमध्ये कॉपी ऑटोमॅटिक आली जाते. एक त्यांच्याकडे जाते, एक आपल्याकडे राहते. त्याची सुद्धा ते तुम्हाला घ्यायची आहे. हे प्रिंट आउट वगैरे घेऊन सगळ्या फॉर्मचे घेऊन तुम्हाला समाज कल्याण ऑफिसला 30 दिवसाच्या आत फॉर्म भरल्यापासून ते 30 दिवसाच्या आत तुम्हाला हा फॉर्म घेऊन तिथं
जायचं आहे आणि तिथं सबमिट करायचं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमची कास्ट व्हॅलिडिटी जी आहे ती स्टेप बाय स्टेप तुम्ही अशी संपूर्ण करून घ्यायची आहे आणि लवकरात लवकर तुमची जी काही फॉर्म फिलअप झाल्याच्या नंतर फक्त 30 दिवसाच्या मध्येच तुम्हाला तुमचं जी काही फॉर्म असेल प्रिंट आउट केलेली, सोबत जे काही तुम्ही कागदपत्र गोळा केले संपूर्ण कागदपत्र हे 2 बंचमध्ये तुम्हाला करून घ्यायचे आहेत. एक बंच तुमच्या जवळ ठेवा आणि एक बंच तुम्हाला तिथं समाज कल्याण ऑफिसला जायचं आहे, तुमचा जो काही जिल्हा असेल तेथे, आणि तुम्हाला तिथं ती डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर तुमची जी काही कास्ट व्हॅलिडिटी असेल, तुमचा जी काही मेल ID वगैरे दिलेला असेल, तर त्या मेल ID वरती तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी आलेली असते. तर हे तुम्हाला चेक करत राहायचं आहे, त्याचं स्टेटस नंतर जे काही ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे ते. तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती सतत येत असतात. तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून व्हिडिओ कोणताही अपलोड केला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.